नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात सगळे? छान ना. माझ्या नवीन ब्लॉगमध्येही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते. यावर्षी संपूर्ण भारतात उष्णतेची लाट होती, त्यातून आपल्या धुळे काही वाचले नाही. आणि धुळ्याचं वातावरण बघितलं तर उन्हाळा तर खूप कडक पडतो. पाऊस ठीक असतो, पण थंडी तर इतकी पडते ना, जसं की खूप सारा पाऊस इथेच पडलाय. काही वेळेस तर महाबळेश्वर पेक्षा कमी तापमानाची नोंद धुळ्यात झालेली आहे. सो असं आहे आमचं आहे युनिक धुळे. आणि धुळ्याची बातच काय वेगळी आहे. धुळ्यात पडला तर पहिला पाऊस, आणि पाऊस म्हटलं तर सगळ्यांसाठी खूप स्पेशल असं. मग शेतकरी राजा असो, लहान मुलं असो, पक्षी असो, प्राणी असो, जेवढे सगळे असेल सगळ्यांसाठी खूप स्पेशल असतो. आणि खूप आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या या पावसाचं आज आगमन झालं होतं धुळ्यात. सो आम्ही खूप एन्जॉय केलंय. आणि आमच्यासोबत एन्जॉय करण्यासाठी आले ते समोरून म्हणू आणि क्रिशा पण. जसं की आपण बघू शकतो, एक छोटी मंडळी मस्त पावसाचा आनंद घेत आहे. चिमुकली पावसाचा आनंद घेत होत्या. आणि इकडे होते आमचे चहाप्रेमी दादा, जे काही वातावरण असतो त्यांना चहा पहिले लागतो. वरून पावसाचा एवढा आनंद घेता येत नव्हता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं की खाली जायचं आणि पावसाचा मनसोक्त आनंद घ्यायचा, मस्त भिजायचा, एन्जॉय करायचा. जसं की आपण बघू शकतो, पावसाचं आगमन झालं तर एकदम दमदार झालेलं आहे. हा पहिला पाऊस होता, त्यामुळे मी कसं काय पाऊस सोडू शकतो. सो या किलबिल मंडळीसोबत एन्जॉय करायला मीही निघाली खाली, मस्त पावसात भिजायला. आणि काही म्हणा, पण या किलबिल मंडळीसोबत पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच असते बाबा. ते म्हणतात ना की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक लहान बाळ लपलेलं असतं, आणि आपल्याला तर ते लहान मुलं कधीच मरू द्यायचं नसतं. सो मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलेला आहे. तो जर तुम्ही पहिल्या पावसाचा असा आनंद घेतला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच ही मोठी मंडळी सुद्धा पावसाचा आनंद घेत होती. पावसाचा आनंद आम्ही पुरेपूर घेतला. आता तरी डांबरी रस्ते झाले, त्यामुळे आपण रस्त्यावरती बसू शकतोय. आधीच्या काळात आम्ही तर पाण्याची डबके यायची ना, त्याच्यात सुद्धा कुद्या मारायचो, सायकली घेऊन फिरायचो. म्हणजे ती लहानपणाची मजाच काही वेगळी होती. आता तर तसा अनुभव नाही, पण आनंद घ्यायला काय हरकत आहे. त्यामुळे जे आपल्याकडे आहे आता त्याचा आनंद आपण भरभरून घ्यायला पाहिजे, म्हणून आम्ही मस्त एन्जॉय केला. आता कशी कुठं कुठं करते क्रिशा? तू पण आहे. चालू आहे ना.
पावसात खूप धमाल मस्ती मजा केल्यानंतर आम्ही सगळ्यांना केलं बाय. क्रिशा कशी थंडी वाजते तुला? पाऊस पडल्यानंतर जेव्हा आकाश मोकळं झालं तेव्हा तुम्ही बघू शकता की ऊन किती पडलं आहे आणि संपूर्ण परिसर पावसाने धुवून निघाल्यानंतर खूप छान वाटत होता परिसर. जसं की आपण बघू शकतो पूर्ण रस्ते पूर्ण झाडं वगैरे खूप छान वाटत होतं. मनाला खूप शांती लागत होती हे वातावरण बघून. फायनली मस्त पाऊस झाला आणि भिजलोय. आता काय करायचं मम्मी? गरमागरम कुरकुरीत कोंबडा भजी. कोंबडाने खेकडा होती ना. खेकडा भजी कोंबडा भजी. पाऊस झाल्यानंतर मस्त आम्ही गरमागरम खेकडा भजी आणि मस्त की हिरवी तळलेली मिरची याचा आनंद घेतला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.